महायुतीच्या लाडकी बहीण योजनेनं विरोधकांच्या तोंडचं पाणी पळवलंय। ती योजना बदनाम करण्याचे प्रयत्न चालले आहेत। कुठलीही जात पात किंवा धर्म न पाहता ही योजना राज्यातल्या महिलांसाठी महायुतीनं आणली आहे। पण एकीकडे राज्यातल्या बहिणींना 1500 रुपयांची गरज नाही असं म्हणत सुप्रिया सुळे मराठी बहिणींना योजनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत। की नाती काय अशीच पळतात हो। 1500 रुपये दिले की नवीन बहिणी, हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे। तर दुसरीकडे मुस्लिम भगिनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करायला गर्दी करतायत। या त्याच बहिणी आहेत ज्यांनी लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान केलंय। आता प्रश्न असा निर्माण होतो की मुस्लिम भगिनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरत असल्याचा महायुतीला काय फायदा? याचं उत्तर आहे काहीच नाही। मग लाडकी बहीण योजनेचा फॉर्म त्या का भरत आहेत? कारण या मुस्लिम महिला स्मार्ट आहेत। त्यांना माहिती आहे की महायुती सत्तेत आली तर पैसे मिळतील आणि महायुती हरली तर त्यांची सत्ता येईल।